नुसतं या म्हणजे सगळ्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं नसून या ठिकाणी व्यापारीकरण झाले अशा प्रकारची परिस्थिती आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून जैन बोर्डिंग सारखी एक महत्वाची संस्था, ज्या संस्थेने मागच्या 68 वर्षामध्ये हजारो विद्यार्थी घडवले, काहींना मोठं यशस्वी व्यावसायिक तयार केलं, तर काही या ठिकाणी सनदी अधिकारी म्हणून गेले. त्या जागेवर डोळा ठेवण्याचं काम हे राजकीय मंडळींनी केलं. आता ही वस्तुस्थिती समजली पाहिजे. म्हणजे एक मला या निमित्ताने आपण जो क्वेश्चन मार्क केलाय त्या संदर्भात सांगायचंय, ट्रस्टवर कर्ज नव्हतं. हे 70 कोटीचं जे कर्ज आहे हे गोखलेंनी त्या ठिकाणी त्याचा बोजा चढवला. म्हणजे या एका गोष्टीचं मला आश्चर्य वाटतं. मी असेल, विजय कुमार साहेब असतील किंवा बाकीची सगळी मंडळी सामाजिक राजकीय सेवेमध्ये कामकाज करतो. ट्रस्टचे व्यवहार जे असतात, ट्रस्टला एखादी जागा त्या ठिकाणी विकसनाला करायची असेल तर महाराष्ट्रातल्या हजारो ट्रस्टचे अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयामध्ये 10-15 वर्ष पेंडिंग आहेत. त्याचा निकाल लागत नाही. फक्त मुरलीधर मोहोळांच्या वशिल्यातून गोखले येतात आणि 10 दिवसामध्ये या ठिकाणी ज्यांचं काम 10 वर्ष होत नाही, दुसरीकडे जाऊन या गोखलेंना किंवा या नका जे काय आताचे ट्रस्टी आहेत या जैन बोर्डिंगचे, त्याला 10 दिवसात विकण्याची परवानगी मिळते. दुसरी गोष्ट, एखादा सामान्य माणूस एखादा कोटी रुपये कर्ज जरी काढायला गेला तर त्याला 6 महिने बँकेत चक्रा मारायला लागतात. इथं मात्र आज सकाळी 11 वाजता बँकेत त्या पतसंस्थेत अर्ज जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी अकाउंटला 70 कोटी रुपये जमा होतात. ते पण मुरलीधर मोहोळ ज्या सहकार राज्यमधून ज्या केंद्र सरकारमध्ये कामकाज करतात त्यांच्या अखत्यारीत असणारी कर्नाटकमधली एक पतसंस्था कर्ज देते. याचा अर्थ काय की गोखले एवढा मोठा ब्रँड असून कुठली नॅशनलाइज बँक किंवा कुठली मल्टीनॅशनल बँक त्यांना कर्ज देत नाही, तर त्यांना पतसंस्थेकडून कर्ज घ्यावं लागतं. म्हणजे तिथं कुठेतरी मुरलीधर मोहोळांनी त्यांच्या मंत्रिपदाचा गैरवापर केलेला आहे. महापालिकेला सुद्धा म्हणजे एकीकडं यांना गोखलेंना खरेदी करून दिलं जातं आणि प्लॅन सँक्शन मात्र ट्रस्टींच्या नावाने केला जातो. आपल्या माध्यमातून दर्शकांना कळायला हवं की ट्रस्टींच्या नावाने प्लॅन का सँक्शन केला, तर आम्ही जर व्यावसायिक म्हणून किंवा एक सामान्य माणूस म्हणून जर प्लॅन सँक्शन दिला तर रेग्युलर एफएसआय मिळतो किंवा पेड एफएसआय मिळतो. पण ट्रस्टच्या नावाने, कुठल्याही ट्रस्टच्या नावाने जर प्लॅन सँक्शन केला तर त्याला एक्स्ट्रा एक एफएसआय विनामूल्य मिळतो. म्हणजे त्याच्यामुळं सगळ्याच गोष्टीचा गैरवापर झाला. महानगरपालिका, धर्मादाय आयुक्त कार्यालय, नोंदणी निरीक्षक, बँका, सहकार खातं आणि ह्या सगळ्या गोष्टी कुठला तरी पुढारी किंवा कुठला तरी सत्ताधारी पाठीमागे असल्याशिवाय होत नाही.